राजकीय नेत्यांचं भविष्य सांगणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला बेड्या 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीमध्ये. बलात्कारी ज्योतिषी अशोक खरातच्या ट्रस्टवर चाकणकर सदस्य सुषमा अंधारेंचा फेसबुक पोस्टद्वारे आरोप. पदावरून हटवण्यासाठी सुनेत्रा पवारांना आवाहन. शिवसेनेला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणेंची वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. काँग्रेस आणि रासपकडून आघाडी करत निवडणूक लढण्याची तयारी. महादेव जानकर आणि हर्षवर्धन सपकाळांच्या आजच्या भेटीमध्ये अंतिम निर्णय होणार. शिवाजी पार्कवर उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा. मनसेकडून मेळाव्याची जय्यत तयारी. राज ठाकरे मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. नागपुरातील वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी. खापरखेडा कोराडी थर्मल पॉवरला धमकीचा ईमेल. ड्रोनद्वारे सायनाईड हल्ल्याचा इशारा. जगभरातील अब्जाधीशांना युद्धाचा शॉक. 18 दिवसांमध्ये 500 श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये 323 लाख कोटींची घट. कच्च्या तेलाच्या भडक्यात टेस्लाची बॅटरीही उतरली. नव्या आर्थिक वर्षात दरवाढीचा झटका. घरगुती वापराच्या वस्तू महागणार. कार टीव्हीच्या किमती 5 ते 10% वाढणार. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं फटका. अंबाबाईचं मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुलं. मंदिर गाभारा संवर्धनाचं काम पूर्ण. गेल्या 4 दिवसांपासून मंदिर होतं बंद. झी मीडियाच्या विऑन वाहिनीला 10 वर्ष पूर्ण. नवी दिल्लीत वर्ल्ड प्लस समिट 2026चं आयोजन. झी समूहाचे संस्थापक डॉक्टर सुभाष चंद्रा यांचं मार्गदर्शन.